मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2023 आणि 2026 या दरम्यान 5 ते 6 टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला मोठी आंदोलनं केली, काही वेळेला उपोषण केलं। यानंतर 23 ऑक्टोबर 2023 पासून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली। समितीच्या 25 मे 2026 पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत 2,21,62,677 नोंदी तपासण्यात आल्या। या सगळ्या शोधमोहिमेनंतर संपूर्ण मराठवाड्यात एकूण 3,02,51 नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे। आपण एक नजर टाकूयात राज्यात कशा पद्धतीनं या नोंदी तपासण्यात आल्या आणि कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं ते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30,08,562 नोंदी तपासण्यात आल्या। यापैकी 23,620 प्रमाणपत्र देण्यात आली। जालन्यामध्ये 22,74,000 पेक्षा जास्त नोंदी तपासल्या गेल्या। 17,738 प्रमाणपत्र देण्यात आली। लातूरमध्ये 29,43,000 नोंदी तपासण्यात आल्या। 2,646 प्रमाणपत्र देण्यात आली। बीडमध्ये 28,83,000 प्रमाणपत्राच्या करता नोंदी तपासण्यात आल्या आणि 2,02,737 कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। नांदेडमध्ये 25 लाख जवळपास 26 लाख नोंदी तपासण्यात आल्या। कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं 4,755। तर परभणीत 25,90,168 नोंदी तपासण्यात आल्या आणि 4,755 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं गेलं। तर हिंगोलीसारख्या जिल्ह्यात सुद्धा 15,65,000 नोंदी तपासल्या आणि 12,375 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये 43,66,000 नोंदी तपासण्यात आल्या आणि 18,634 प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं।